भैयाजी जोशी यांच्या विधानाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कडाडून निषेध केला। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जोशी यांचा समाचार घेतलाय। बंगळुरू किंवा चेन्नईत जाऊन त्यांनी असं विधान करावं असं आवाहन राज ठाकरेंनी दिलं। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केली आपण तीही पाहूयात। भैयाजी जोशींनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही। पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करण्याचं कारण काय? भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं। त्यांच्या विधानाशी महाराष्ट्र भाजप सहमत आहे का हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान देखील जोशींनी सोडावं। कोल्डप्लेचे ख्रिस मार्टिन हे देखील महाराष्ट्रामध्ये येऊन मराठीत बोलून गेले। ब्रिटिशांनाही मुंबईत कोणती भाषा चालते हे समजते, मग जोशी बुवांना हे समजू नये असं आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत मनसे अध्यक्ष राज ठाकरे। हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। भैयाजी जोशींच्या विधानावरून सुरू झालेल्या वादात वकील गुणरत्न सदावर्तेंनी उडी घेतली। ठाकरे बंधूंच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि एक नवा वाद उत्पन्न झालाय। जे टीकाकार टीका करत आहेत, जे दात काढत आहेत, म्हणजे खास करून आदित्य सारखे म्हणजे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले म्हणायचं नाहीये मला, परंतु जरा ज्ञान स्वतःच्या डोक्यामध्ये पाजरून घ्यावं की भाषेची जननी कोण आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भाषेचं काहीतरी माहीत असायला पाहिजे, मूल तत्व मूल मंत्र, त्यानंतर बोललं पाहिजे। त्याच प्रकारे उद्धवच्या बाबतीतही मला तेच म्हणायचं आहे, म्हणे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा। उद्धव, मला असं वाटतंय की जेमतेम म्हणजे एखादा कार्टुनिस्ट असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात, तुम्ही भाषेचे ज्ञानी नाही आहेत, तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात। त्याच्यामुळं त्याच प्रकारे राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर राज ठाकरेची क्यू येते। मला हे सांगा राज ठाकरे, तुमची जी मुलं आहेत, तुमच्या ज्या अवलादी आहेत, कोणत्या शाळेत शिकल्या? स्वतःचे लेकरं कॉन्व्हेंट, स्वतःचे लेकरं IBDP मध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।